सर्व पक्षांचे शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची घेणार भेट। शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह राज ठाकरे तक्रारींबाबत करणार चर्चा। चर्चेनंतर शिष्टमंडळाची पत्रकार परिषद। कोण कुणासोबत युती करणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही। राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जाणार का या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। कुणाची युती झाली तरी भाजप आणि महायुतीच निवडणुका जिंकणार, फडणवीसांना हा विश्वास। काँग्रेसलाही सोबत घेण्याची राज ठाकरे यांची इच्छा, मात्र ही फक्त भूमिका निर्णय नाही, राऊतांचं सूचक विधान। आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि आम्हीच मांडणार, संदीप देशपांडे यांच्याकडून स्पष्ट। मनसेकडून काँग्रेसची युती या संदर्भात आता अद्यापही चर्चा नाही। काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांच्याकडून आपली भूमिका स्पष्ट। महाविकास आघाडीमध्ये फक्त काँग्रेस, पवार आणि ठाकरेंचा पक्ष असल्याचंही वक्तव्य। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन। वरळी डोममध्ये अजित पवार जिल्हाध्यक्षांसोबत साधणार संवाद। आमदार संग्राम जगताप अजित पवारांची आज भेट घेण्याची शक्यता। वादग्रस्त वक्तव्यानंतर संग्राम जगताप यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बजावली नोटीस। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावरती लढवू, पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत स्वबळाचा सूर। महाविकास आघाडी नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, शरद पवार यांची ही भूमिका। अफगाणिस्तान पाकिस्तान युद्ध सुरू राहिल्यास भारताला फायदा, दुश्मन का दुश्मन दोस्त होता है। सामनाच्या अग्रलेखामध्ये भारत आणि अफगाणिस्तान संबंधांवरती हे भाष्य। माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती, वनमंत्री झाल्यावर सोडून द्यावं लागलं, मंत्री गणेश नाईक यांची माहिती। वनमंत्री झाल्यावरती बंधन आल्याचं गणेश नाईक यांच्याकडूनही कबूल। चंद्रकांत पाटील यांच्याप्रमाणे भाजपकडून माझ्यावरती मकोका लावण्याची तयारी, तर रवींद्र धंगेकरांचा हा आरोप। निलेश घायवळची टोळी समीर पाटील चालवत असल्याचाही केला पुनरुच्चार। शिंदेच्या काळातील कुठलीही योजना बंद होणार नाही, स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री फडणवीसांचं। अंबादास दानवे यांना उत्तर, एखादी योजना पुढे ढकलू शकतो पण बंद होणार नाही, फडणवीसांचं हे आश्वासन। वंजारी समाजाचं 2% आरक्षण काढा असं म्हणणाऱ्यांना टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही, धनंजय मुंडेंचा जरांगेंना इशारा। आधी गुलामीचं गॅझेट म्हणणारे आता हैदराबाद गॅझेटमधून आरक्षण मागतायत, मनोज जरांगे यांचं उत्तर। पालघरमध्ये आदिवासी समाजाचा आज भव्य मोर्चा। आरक्षण घुसखोरी विरोधात आदिवासी समाज आक्रमक। आमदार विलास तरे यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार। गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी होणार। तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोघांना पुणे पोलिसांकडून नोटीस, चौकशीसाठी हजर होण्याचे दिले निर्देश। बोर्डाकडून 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची, तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा होणार। एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये दिवाळी बोनस मिळणार। उपमुख्यमंत्री शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीमध्ये हा निर्णय, तर कर्मचाऱ्यांची थकीत देयक चुकवण्यासाठी देखील निधीची तरतूद। नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्यासाठी आता कागदपत्रांची गरज नाही। कर्मचाऱ्यांना आता पीएफचे सर्व पैसे काढता येणार। नियमांमध्ये ईपीएफओ कडून बदल। धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, तर जिल्हा आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ। सौदी अरेबियामधून 20 ऑक्टोबरला हा रुग्ण धुळ्यामध्ये आल्याची माहिती।